मित्रांनो, आपलं स्वागत आहे माझ्या ब्लॉगमध्ये. आणि मी इथे सायकल चालवायला आलेलो आहे आणि इथे खूप मोठा रोड आहे. जसं मी चालवतो तुम्हाला दाखवतो कसा. मित्रांनो, इथे मी सायकल लावलेली आहे आणि इथे हा खूप मोठा रोड आहे. इथे आता सायकल चालवूया. मित्रांनो, खूपच कॅमेरा हिलत आहे कारण माझा मोबाईल एवढा चांगला नाही आणि कॅमेरासुद्धा एवढा चांगला नाही, तरी मी कसा तरी ब्लॉग करतो. मित्रांनो, तुम्ही बघू शकता इकडे मी असे सायकल चालवत आहे जसं की इथे. आणि मी दोन्ही हात सोडून सुद्धा सायकल चालवतो. जसं तुम्ही माझ्या ब्लॉगची जेव्हा मी स्टार्टिंग केली होती माझ्या चॅनलची, तेव्हा मी तसं केलेलं होतं. आणि दोन्ही हात सोडून मी अशी सायकल चालवायचो आणि एक शॉर्ट्ससुद्धा टाकलेली आहे त्याच्यावर. तुम्हाला मी दाखवतो आतासुद्धा हात दोन्ही हात सोडून बघू शकता. पण मला चांगला बॅलन्स नाही करता येत. मी इकडे खूपच लांब आलेलो आहे. जसं बघू शकता पूर्ण खाली रोड, त्याच्यामुळे मला इथे सायकल चालवायला खूप आवडतं. पूर्ण खाली रोड असतं हे. त्यांना मी इथे आता घरी चाललेलो आहे आणि आता जाऊया. आणि सायकलिस्ट पूर्ण तर तिथे तीनही सायकलिस्ट पुढे थांबलेले आहेत आणि मी खूपच दमलेलो जसं धावता आलो त्यामुळे. ते मला थांबलेलं आहे आणि ही सायकल गँग कशी थांबलेली आहे तुम्हाला दाखवतो आता. मित्रांनो, इथे बघू शकता हे तिन्ही सायकलिस्ट एकदम थकलेले आहेत आणि इथे आम्ही रानात येऊन थांबलेलो आहेत. आणि इकडे बघू शकता हे गँग तर खूपच थकलेली आहे आणि मी पण आता यांच्या सायकलीवर जाईन. आणि मित्रांनो, तुम्हाला मी एक दाखवलेलं नाही आहे, जसं की माझ्या सायकलला मी दांड्या लावलेला आहे, तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता, याला रॉड म्हणतात पण मी असाच दांड्या बोललो. मित्रांनो, दोन्ही बाजून आणि पुढे सुद्धा लावलेले आहेत. मला या 180 रुपयाला भेटल्या 4, तर खूपच चांगलं होतं त्यामुळे मी घेतल्या आहे. मित्रांनो, मी आता घरी चाललेलो आहे आणि आज आहे साखर चौथ. तर तुळशीची पूजा केली जाते. ती कशी पूजा करतो ते मी तुम्हाला दाखवतो आता रात्रीचे. मी आता घरी आलेलो आहे आणि आता अंघोळ करूया, मग भेटूया. मी आता अंघोळ केलेली आहे आणि मी काही फुलं आणलेली होती, त्याचा हार बनायचा आहे, तर तुम्हाला दाखवतो मी कसा बनवतो. मित्रांनो, बघू शकता अशी खूपच कमी फुलं आहेत, पण मी ट्राय करतो आता छोटा तरी हार बनावा तुळशीला घालण्यासाठी. मित्रांनो, मी इथे हार बनवलेला आहे. इथे रांगोळी काढली जात आहे आता आणि इथे रांगोळी काढलेली आहे. तर मित्रांनो, इथे तुळस बसवलेली आहे आणि इथे फळं आणि नारळसुद्धा ठेवलेली आहेत आणि तिला आता नैवेद्यसुद्धा दाखवूया. मित्रांनो, इथे आता नैवेद्य ठेवलेला आहे. मित्रांनो, आता इथे पप्पा नारळ फोडत आहेत आणि आता फोडणार. मित्रांनो, नारळ फोडलेला आहे आणि तुळशीला सुद्धा पाणी दिलेलं आहे. मित्रांनो, मी आता इथे खीर खायला घेतलेली आहे. मित्रांनो, आता इथे मोदक सुद्धा दिलेला आहे. मित्रांनो, इथे काकडी सुद्धा फोडून झालेली आहे आणि आता मी खीर सुद्धा खाल्लेली आहे. आता थोड्या वेळात जेवूया. तर मित्रांनो, मी आता जेवत आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. माझा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. मी आता घरी चाललेलो आहे आणि आज आहे साखर चौथ.